सर्वांना हरिओम. सुखासारी हे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीमद दासबोध, त्यामध्ये आपण आजपासून दशक 7वा चतुर्दश ब्रह्मांचा, यामध्ये समास पहिला, ज्याचं नाव आहे मंगलाचरण, या पहिल्या समासाचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यामुळे संपूर्ण ज्ञान आणि उत्तमोत्तम कर्म यांचा मनोहर संगम ज्यांच्या जीवनात आढळतो त्यांना सद्गुरू असे म्हटले आहे. सद्गुरूंची व्याख्या अनेकांनी केली, वेगवेगळ्या पद्धतीने केली, त्यांच्या दृष्टिकोनातून केली. समर्थांची व्याख्या आपण आता ऐकली. या समासाच्या आरंभी श्री समर्थ महाराजांनी मंगलमूर्ती गजानन बाप्पा, माता शारदा व श्री सद्गुरू या तिघांनाही वंदन केले आहे. समर्थ म्हणतात, मदोन्मत्त गजराजाचे मस्तक हे ज्याचे मुख आहे, जो एकदंत आहे, 3 नेत्र असलेला आहे आणि चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशु धारण केला आहे, तो प्रसन्नवदन गणराया हा सर्व विद्यावंतांचा, सर्व विद्वानांचा पूर्वज आहे. म्हणजेच तो मूळ पुरुष आहे. कुबेरापासून धन प्राप्त होते, वेदांपासून परमार्थाची प्राप्ती होते, तर लक्ष्मीपासून ऐश्वर्य प्राप्त होऊन माणूस भाग्यवान होतो. त्याप्रमाणेच मंगलमूर्ती गजानन हा सर्व विद्यांचे मूळ आरंभस्थान आहे. त्याच्यापासूनच सर्व विद्या उत्पन्न होतात. त्याच्या कृपेनेच कवी, लेखक उत्तमोत्तम गद्य पद्य रचना करून मोठ्या योग्यतेला, महान पदाला जाऊन पोचतात. ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंत माणसाची मुले सुंदर सुंदर अलंकारांनी शोभून दिसतात, त्याप्रमाणे मूळ म्हणजे आद्य पुरुषाच्या कृपाशीर्वादाने कवी, लेखक अतिशय शोभून दिसतात. विद्येच्या चांदण्याने शोभणारा असा जो पूर्णचंद्र गणपती आहे, त्याला मी मनोभावे वंदन करतो. तो पूर्णचंद्र असल्याने त्याच्यामुळे ज्ञानसमुद्राला अपार भरती येते. जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, मूळ पुरुष आदिपुरुष असून ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे, सर्व विश्वाच्या पलीकडील स्वरूप तोच आहे. सर्वांच्या आधी आणि नंतर जसाच्या तसा असणारा स्वयंभूसुद्धा तोच आहे. त्या गणरायाला मी वंदन करतो. यानंतर स्वामीजी माता शारदेला नमन करतात. ज्याप्रमाणे सूर्यापासून मृगजळाचा मोठा ओघ म्हणजे प्रवाह निर्माण होतो, त्याचप्रमाणे त्या स्वयंभू स्वरूपाला शारदा नावाची कन्या झाली. ती स्फुरणरूप आणि स्फूर्तिरूप आहे. स्फुरणरूप असल्या कारणाने ती इच्छामय आहे आणि स्फूर्तिरूप असल्या कारणाने ती गतिमान आहे. मूळ माया आदिशक्ती जिला म्हणतात तीच आहे. या मूळ मायेला, आदिशक्तीला मिथ्या म्हणावे, भासमान म्हणावे, तर तिचे अस्तित्व मानावे लागते. तसेच ती माईक आहे असे म्हणणाऱ्याला मोहात गुंतवते. ही माया द्वैत निर्माण करते. वास्तविक ती अद्वैत स्वरूप आहे. ती परमात्म्यापासून कधी वेगळी होत नाही. ही मूळ माया अनंत विश्वांना झाकून टाकते. तिच्या पोटात अनंत ब्रह्मांडे लपलेली आहेत. ही मूळ माया म्हणजे
विलक्षणरित्या पसरलेली एक वेली आहे. तिच्यावर अनंत विश्वे उमललेली आहेत, फुललेली आहेत. ती मूळ माया, मूळ पुरुषाची प्रथम मुलगी आहे आणि नंतर माता आहे. समर्थ सांगतात या मायेबद्दल विशेष, ती मूळ पुरुषाची प्रथम म्हणजे सुरुवातीला मुलगी आहे आणि नंतर तीच त्या मूळ पुरुषाची माता आहे. असं का म्हटलं त्याचं कारण ऐकूया आपण. परमात्मा स्वरूपातून ती बाहेर येते. वास्तविक दोन्ही एकत्र आहेत, माया आणि भगवंत वेगळे आहेत, पण ती ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला ती कन्या म्हणून येते आणि नंतर त्याला साक्षी बनवते, म्हणून ती माता आहे. अशी जी वेदमाता शारदा आहे आणि जी आदिपुरुषाची सर्व सत्ता आहे, तिलाही मी वंदन करतो. यानंतर श्री समर्थ सद्गुरूंचे स्मरण करतो असे आपल्याला सांगतात. सद्गुरूंची कृपादृष्टी म्हणजे आनंदाची वृष्टीच आहे. त्या निरतिशय आनंदाने, सुखाने सर्व विश्व भरून जाते. गुरुकृपेने आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपले अंतःकरण आनंदाने ओसंडून वाहते, यात नवल नाही. श्री गुरु आनंदाचे जनकच असतात. सायुज्य मुक्तीचे नायक, मार्गदर्शक असतात. ते अनाथांचा नाथ बनून, सहाय्यकर्ता बनून कैवल्य पदाची, मोक्षाची प्राप्ती करून देतात. मुमुक्षु हे जणू चातक पक्षी असतात. सद्गुरुरूपी जलधारांनी कृपावृष्टी करावी. सद्गुरुरूपी जलधारेची कृपा व्हावी, वृष्टी व्हावी, म्हणून ते सुस्वराने त्यांची आळवणी करीत असतात. तेव्हा त्या साधकावर सद्गुरु कृपेचा ढग आनंदाचा वर्षाव करतो, म्हणजेच आनंदाचा पाऊस पाडतो. सद्गुरू हे भवसागरातून तरुण नेणारे तारू म्हणजे जहाजच आहेत. आत्मज्ञानाच्या साहाय्याने ते पलीकडच्या किनाऱ्याला अलगद नेऊन पोचवतात. या प्रपंचातील मोठमोठ्या भोवऱ्यांमध्ये अडकलेल्या दीन अनाथ जीवांना सद्गुरूच सुखरूपपणे त्यातून बाहेर काढतात. सद्गुरूंची काळावरही सत्ता असते, म्हणजे काळ सद्गुरूंचा गुलाम असतो, तो त्यांना सलाम करतो. त्यांची सत्ता आहे काळावर, मृत्यूवर. त्याला दुसरं नाव कळी काळ देखील आहे. अनेक प्रकारच्या संकटातून ते आपल्या भक्तांना सोडवतात. सद्गुरू म्हणजे शरण आलेल्या श्रद्धाळू जीवांवर प्रेम करणारी आणि त्यांना सांभाळणारी आईच असते. परमार्थाचे पथप्रदर्शक, मार्गदर्शक सद्गुरूच असतात. जीवाला खऱ्या अर्थाने विश्रांतीची जागा म्हणजे सद्गुरू. अंतर्बाह्य परिपूर्ण आनंदाने भरलेले सद्गुरू सुखाचे माहेरघर असतात. त्यांच्याजवळ सुखालाही सुख प्राप्त होते असे ते सुखरूप असतात. असे सद्गुरू साक्षात परब्रह्माप्रमाणे सर्व प्रकारे परिपूर्ण असतात. सद्गुरूंच्या सहवासातच राहिल्यानंतर वेगळेपणाचा गुंता आपोआप सुटतो, म्हणून स्वामीजी म्हणतात अशा त्या सद्गुरू स्वामींना म्हणजे माझ्या प्रभूंना मी देह आहे ही भावना विसरून समरस होऊन वंदन करतो. आत्मज्ञान नसताना आयुष्य जगणे म्हणजे सगळा आंधळ्याचा संसार आहे. अज्ञान ही एक प्रकारची झोपच असून तिच्यामध्ये जीवाला जणू काही प्रपंचाचे स्वप्न पडते. त्या झोपेतच त्याला जन्ममरणाच्या येरझारा घालाव्या लागतात, तरी तो त्या अज्ञानरूपी झोपेतून जागा होत नाही. परंतु अज्ञान जाऊन आत्मज्ञान झाल्यानंतर, सद्गुरू कृपेने अज्ञान जाऊन आत्मज्ञान झाल्यानंतर हे सगळे थांबते, म्हणजे जन्ममरणाच्या येरझाऱ्या थांबतात. अर्थात त्याला सायुज्य मुक्तीची प्राप्ती होते.
समर्थ सांगतात. साधू, संत, सज्जन आणि तुम्ही सर्व श्रोतेजन यांना नमस्कार करून मी विषय पुढे सांगायला सुरुवात करतो. हा संसार म्हणजे दीर्घकाळ चालणारे स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्ये आसक्तीच्या मोहाच्या आहारी जाऊन लोक माझी बायको, माझी मुले बाळे, माझा संसार असे बडबडत असतात. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये माणूस बडबडतो त्याला काय म्हणतात? बरळणे. तसं या अज्ञानाच्या स्वप्नामध्ये मनुष्य काय बरळतो? माझी बायको, माझी मुले बाळे, माझा संसार, माझी शेतीवाडी असे बरळतात. आत्मज्ञान रूपी सूर्य मावळल्याने ज्ञानाचा प्रकाश नाहीसा होतो. संपूर्ण विश्व अज्ञानरूपी अंधाराने भरून जाते. ज्या योगे मार्ग सापडला असता त्या सत्वगुणरूपी चांदण्याचा प्रकाश नसल्याकारणाने मार्ग दिसत नाही. सर्व प्रकारच्या भ्रांतीने म्हणजेच विपरीत ज्ञानाने वेढल्यामुळे जीव स्वरूप पाहू शकत नाही. स्वतःचे स्वरूप तो पाहू शकत नाही. आपले खरे रूप पाहू शकत नाही. अज्ञानरूपी निद्रेत झोपलेले असताना देहबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठमोठ्याने घोरत असतात. बरळत पण असतात आणि घोरतही असतात व विषयसुख मिळावे म्हणून मोठ्या आक्रोशाने त्या ठिकाणी विलाप करतात. अज्ञानाच्या निद्रेतच ते मरतात आणि पुन्हा जन्माला येतात. तेव्हाही ते अज्ञानरूपी निद्रेतच असतात. आपण आता पाहिलं की हे संसार जो आहे तो संसार म्हणजे दीर्घकाळ चालणारे स्वप्न आहे. संसार म्हणजे आपण म्हणतो प्रपंच, अर्थ ठीक आहे, पण संसारचा अर्थ एक असा आहे की जन्माला यायचं आणि मरायचं याचं नाव संसार आहे. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा फजित असं म्हणतात तुकाराम महाराज. तर अशा रीतीने पुन्हा जन्माला यावे लागते. अज्ञान निद्रेतच जीव मरतात, पुन्हा जन्माला येतात, तेव्हा देखील ते अज्ञानरूपी निद्रेत असतात. अशा प्रकारे आजपर्यंत अगणित असंख्य जीव येथे आले आणि गेले. अज्ञानरूपी झोपेतच खूप जीवांनी जन्ममरणाच्या येरधाऱ्या केल्या. परमेश्वराची ओळख न झाल्याने त्यांनी अत्यंत कष्ट भोगले. केवळ मरणाचेच कष्टात असं नाही, आपल्याला समर्थ सांगून गेले की जन्माला येण्याचे देखील कष्ट असतात. जे आपण 9 महिने मातेच्या उदरात राहतो, पोटात राहतो, त्यावेळच्या कष्टाचं दुःखाचं वर्णन समर्थांनी केलेलं आपण ऐकलेलं आहे मागच्या काही समासामध्ये. तर सांगणे तात्पर्य काय की अशा रीतीने परमेश्वराची ओळख न झाल्याने जीवाला कष्ट भोगायला लागतात. स्वामी सांगतात, जन्म मरणाचे कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून प्रत्येक मनुष्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेच पाहिजे. आता ते ज्ञान कसे करून घ्यावे हे समजावून सांगण्यासाठीच अध्यात्म ग्रंथ असतात. आपण संत वाङ्मयाचा, अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास का करायचा? त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट मिळते, आपलं स्वतःचा उद्धार कसा करून घ्यायचा, मुक्ती मोक्ष प्राप्त कसा होऊन घ्यायचा आणि ज्याच्यामुळे ती मुक्ती प्राप्त होते ते आत्मज्ञान कशा रीतीने प्राप्त करून घ्यायचं याच्यासाठी अध्यात्म ग्रंथ असतात. जगातील सर्व विद्यांमध्ये आत्मज्ञान करून देणारी अध्यात्मविद्या हीच श्रेष्ठ विद्या आहे असे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील 32 श्लोकातून सांगितलेले आहे. तो श्लोक असा आहे, अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम. म्हणजे हे अर्जुना, सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मीच आहे आणि ती माझीच विभूती आहे. पुढे माऊली त्याच्यावरती भाष्य करतात, ज्या माणसाकडे जगातील सर्व विद्या आहेत, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, परंतु जर त्याच्याकडे अध्यात्मविद्या नसेल, आत्मज्ञान नसेल तर तो आंधळा आहे. त्याच्या त्या ज्ञानाचा, विद्येचा
परमार्थामध्ये काहीच उपयोग नाही. मोराच्या अंगावर पिसं असतात, ते पिसं म्हणजे एक एक डोळे आहेत, पण जर त्या मोराला पाहण्याचा डोळा नसेल तर मग तो अंधच आहे. त्याप्रमाणे जगातलं संपूर्ण ज्ञान घेतलं परंतु आत्मज्ञान नसेल तर तो अंध आहे. म्हणून भगवान काय सांगतात, अध्यात्मविद्या म्हणजे मीच आहे, ती माझीच विभूती आहे. प्रवक्त्यांचा वादही मीच आहे. पुढे म्हणतात, वाद प्रवदतामहम, प्रवक्त्यांचा वादसुद्धा मीच आहे. म्हणूनच अध्यात्मविद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो त्या अद्वैत ग्रंथांचे श्रवण जो श्रोता मनाने करून घेतो, सर्व लक्ष श्रवणामध्ये एकाग्र करून ऐकतो, तोच त्यातील अर्थ ग्रहण करू शकतो. ज्या मनुष्याला आपले चित्त स्थिर करून एकाग्र होता येत नाही त्याने अद्वैत ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये. समर्थ सांगतात, अस्थिर बुद्धीच्या मनुष्याने तो ग्रंथ वाचायचा प्रयत्नही केला तरी त्याला ग्रंथाचा अर्थ बरोबर कळणार नाही. ज्याला खरोखरच परमार्थाची तळमळ आहे अशाच मनुष्याने ग्रंथांचे वाचन करावे. ग्रंथामधील अर्थाचा शोध घेता घेता त्याला तो अर्थ बरोबर कळेल. कोणाला? ज्याला परमार्थाची तळमळ आहे त्याला. आणि अर्थ बरोबर लक्षात आला की त्याच्या अंगी परमार्थ बाणेल. समर्थ म्हणतात, ज्या माणसाला परमार्थाची चाड नाही, आस्था नाही किंवा आवड नाही त्याला या ग्रंथांचा योग्य अर्थ कळणार नाही. पुढे दृष्टांत देतात. आंधळ्या माणसाला दृष्टी नसल्यामुळे द्रव्याचा म्हणजे धनाचा साठा सापडत नाही. त्याचप्रमाणे परमार्थ दृष्टी नसणाऱ्या माणसांना या ग्रंथातील अर्थ कळणार नाही. परमार्थ दृष्टी किंवा अध्यात्मदृष्टी नसणारे लोक संतांच्या वाङ्मयावर आक्षेप घेतात. काही लोक म्हणतात की मराठीत काही अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठीतील ग्रंथ ऐकू नयेत. समर्थ जे संतांच्या वाङ्मयावर आक्षेप घेतात त्यांची मतं सांगतात. चांगल्या माणसांनी मराठीतील ग्रंथ ऐकू नयेत, पण असे म्हणणारी माणसे महामूर्ख असतात. ग्रंथातील शब्दांचा योग्य अर्थ समजून घेण्याची त्यांच्यात कुवतच नसते. एकाने लोखंडाची पेटी तयार केली आणि त्यात अनेक रत्ने ठेवली व दुसऱ्या एका कमनशिबी अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची आहे म्हणून त्याने ती टाकून दिली. अगदी त्याप्रमाणे मराठी भाषेच्या बाबतीत पंडित लोक वागतात. खरं तर मराठीमध्येच वेदांत आणि सिद्धांत भरलेले आहेत, अर्थ भरलेला आहे, पण दुर्दैव हे न समजल्याने मूर्ख आणि खोट्या कल्पना असणारे लोक तिचा त्याग करतात, मराठीचा अवहेर करतात. सहजगत्या काहीही श्रम न करता सहजपणे जर एखाद्याला द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. द्रव्य म्हणजे ते धन कशात साठवले आहे याचा विचार न करता आपण ते द्रव्य घ्यावे. समजा लोखंडाचे सोने करणारा परीस अंगणात पडलेला आहे. आपल्या वाटेवर रस्त्यामध्ये चिंतामणी रत्न पडलेले आहेत किंवा उजव्या बाजूने वाढणारी अत्यंत श्रेष्ठ वेल आपल्या विहिरीत आढळून आली तर परीस चिंतामणी किंवा वेल अयोग्य ठिकाणी आढळली म्हणून शहाण्या माणसाने त्यांचा त्याग करू नये. त्याप्रमाणे जर सोप्या सहज भाषेत अनुभवसिद्ध आत्मज्ञान अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त होत असेल तर त्याचा स्वीकार करावा.
विद्याप्राप्तीसाठी जराही श्रम न करता केवळ सत्समागमाने सर्व शास्त्रात सुगम होतो. म्हणजे संतांच्या संगतीत सर्व शास्त्राचा आपल्याला अर्थ कळतो, सहज समजतो. संत संगती हे त्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे आणि ते संतांचे रहस्य देखील आहे. जो शास्त्रार्थ आपल्याला विद्वत्तेने पांडित्याने कळत नाही तोच आपल्याला सत्समागमामध्ये कळतो. परमार्थामध्ये खरा लाभ पदरात पाडण्याआधी संत संगतीत उपयोगी पडते. तेथे विद्याप्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या श्रमाची आवश्यकता नसते, कारण ज्याने जन्माचे सार्थक होते ते रहस्य वेगळेच आहे. सर्वांनी संत समागमाचं, संतांच्या संगतीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. आपण त्यांच्या सहवासात जरी राहिलो तरी आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार. व्यवहार ज्ञान नाही, आत्मज्ञान प्राप्ती होणार. व्यवहार ज्ञानाकरता व्यवहारामध्ये गुरु आहेत, परंतु आत्मज्ञान देणारे फक्त आणि फक्त सद्गुरूच असतात. समर्थ पुढे सांगतात, भाषांमध्ये भेद असतो. आपल्या माहिती आहे जगामध्ये अनेक भाषा आहेत, त्या भाषेमध्ये वेगवेगळे प्रकार आहे, म्हणजे भेद आहे, पण तरीही त्यांचा अर्थ मात्र एकच असतो. अर्थांमध्ये विविधता नाही, भाषेत विविधता आहे पण अर्थामध्ये विविधता नाही. एकच वस्तू दोन वेगवेगळ्या भांड्यात ठेवली तरी तिच्या चवीत फरक पडत नाही. म्हणून भाषा बदलली तरी अर्थ बदलत नाही. अर्थामध्ये काहीही कमी जास्त होत नाही. भाषा बदलल्याने अर्थाची हानी होत नाही, म्हणजे अर्थाचं नुकसान होत नाही. आपल्या कार्यात यश येण्यासाठी शब्दाचा अर्थच खरं म्हटलं तर उपयोगी पडतो. खरे सांगायचे म्हणजे मराठीमध्ये ग्रंथरचना झाली नसती तर संस्कृत भाषेतील ग्रंथामध्ये गुप्तपणे असणारा अर्थ कोणालाही कळला नसता. आणि याचं अगदी जिवंत उदाहरण म्हणजे माऊलींची भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. मूळ ग्रंथ संस्कृत भगवद्गीता आहे. त्यामध्ये असलेलं तत्त्वज्ञान, गीतेचं रहस्य जर माऊलींनी मराठीत आणलं नसतं तर गीतेपासून आपण वंचित झालो असतो, त्या तत्त्वज्ञानाचं आपण फार दुरावलो असतो. पण माऊलींची कृपा आहे की आपल्याला ते ज्ञान आज प्राप्त होतं. तत्त्वज्ञान जे सांगितलेलं आहे, आत्मज्ञान सांगितलेलं आहे भगवंताने पार्थाला, अर्जुनाला. पण अर्जुन फक्त निमित्त होता. अर्जुनाच्या निमित्ताने, अर्जुनाच्या माध्यमातून भगवंताने संपूर्ण जगाला ते ज्ञान दिलेलं आहे. म्हणून माऊली येतात एका ओवीमध्ये वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. जर हा ग्रंथ मराठी झाला नसता तर संस्कृतमध्ये जे गुप्त ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, गुप्तपणे असलेला अर्थ आहे, तो कोणालाही कळलाच नसता. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की ज्याप्रमाणे एखादे फळ खाताना आपण त्यातील सार म्हणजे उत्तम भाग तेवढा घेतो आणि असार म्हणजे साली टरफले टाकून देतो, त्याप्रमाणेच वेदांत ग्रंथाची भाषा बाजूला सारून तिच्यामधील अर्थावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचे ग्रहण करावे. नुसतं लक्ष द्यायचं नाही, त्यामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे तो आपण ग्रहण करायचा, आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. कारण अर्थ सार असून भाषा असार आहे. परंतु केवळ अभिमानाने माणूस उगीचच वाद वाढवतो. अहंकाराच्या असल्या प्रकारांनी मोक्षाची वाट अडवून ठेवली आहे. सुरुवातीला शब्द खरा वाटतो, पण अर्थाचा शोध घेऊ लागले की शब्द मागे पडतो. शब्दाचं महत्त्व कुठपर्यंत आहे? अर्थ कळला की शब्दाचं महत्त्व संपलं. भगवत स्वरूप या दोन्हींच्या पलीकडे आहे. शब्द आणि अर्थाच्या पलीकडे भगवंताचं स्वरूप आहे.
ते स्वरूप बुद्धीने आकलन करून घेता येत नाही, हे नीट समजून घ्यावे. स्वामीजी सांगतात, मुक्या माणसांची एक वेगळी भाषा असते, ती सर्वांना कळत नाही, फक्त जाणकारालाच, ज्याची त्यालाच कळते. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्वानुभवी आहे, त्याच्या बोलण्याचा अर्थ फक्त स्वानुभवी मनुष्यालाच कळतो. ज्याला अध्यात्माचा सांगितलेला अर्थ अचूक कळतो, असा एखादा श्रोता भेटावा असे वक्त्याला वाटत असते. परमार्थामध्ये जो वक्ता आहे त्याला असं वाटतं की ज्याला अध्यात्माचा सांगितलेला अर्थ आहे, कळलेला आहे, अचूक कळलेला आहे, असा एखादा श्रोता मला भेटावा. आणि तसा श्रोता भेटला की त्याच्याशी संभाषण करण्यात वक्त्याला हौस वाटते, वक्त्याला अपार आनंद वाटतो. एखाद्या रत्न पारख्यासमोर रत्न ठेवताना समाधान वाटते, कारण तोच त्या रत्नाचे मूल्य बरोबर जाणतो. मूल्य म्हणजे आपण किंमत म्हणतो, परंतु तसं नाही आहे. मूल्य वेगळं आहे आणि किंमत वेगळी आहे. फरक आपल्या लक्षात येईल इंग्रजी सांगितल्यानंतर. मूल्य म्हणजे व्हॅल्यू आणि किंमत म्हणजे प्राईस. इथे मूल्य सांगितलेलं आहे. रत्न पारख्यासमोर रत्न ठेवताना समाधान का वाटते? कारण तो त्याचे मूल्य बरोबर जाणतो. त्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्तीमुळे ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात वक्त्याला. परंतु होतं काय? मायेच्या जाळ्यात अडकल्याने ज्याचे मन अस्थिर चंचल झालेले असते, त्याला अध्यात्मज्ञान किती सांगितले तरी उपयोगी पडत नाही. जो प्रापंचिक आहे, संसारामध्ये अहोरात्र रात्र बुडलेला आहे, गुंतलेला आहे, त्याला आध्यात्मिक ग्रंथांचा अर्थ कसा कळणार? भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 21 श्लोकातून सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. म्हणजे हे कुरुनंदना अर्जुना, अर्जुनाबद्दल अनेक नावं आलेली आहेत गीतेमध्ये, विषयनं आलेली आहेत. कुरुनंदन हे अर्जुनाचं नाव आहे, त्याला उद्देशून म्हटलेलं आहे कुरुनंदन. हे कुरुनंदना अर्जुना, स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते. स्वस्वरूप याचा निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात, त्यांना स्वस्वरूप निश्चय करता येत नाही. ज्याचा आपल्या मनावर ताबा नाही, जो दृढ निश्चय करू शकत नाही, ज्याचे चित्त अस्थिर असते, अशा माणसाला आत्मस्वरूपाचे विवेचन कळणार नाही. परंतु ते कळण्यासाठी खूपच सावधानता लागते, चित्ताची एकाग्रता लागते. ते जर असेल तर त्याला आत्मस्वरूपाचे विवेचन थोड्याफार प्रमाणात लक्षात येईल. समजा एखाद्या माणसापुढे अनेक प्रकारची दिव्य रत्ने किंवा किमती नाणी कॉईन्स त्याच्यासमोर टाकली, किमती नाणी पडलेली आहेत, टाकलेली आहेत, आणि जर त्याला रत्नांची किंवा नाण्यांची पारख करता येत नसेल, तर त्याने बेसावधपणे त्यातून काही घेतली तर त्याचे नुकसान होते, तो फसू शकतो. त्याप्रमाणे अध्यात्मग्रंथ मराठीत असला तरी त्याचा वरवरचा अर्थ पाहिला तर त्याचे रहस्य कळत नाही, त्यातील अर्थाचे आकलन होत नाही. ज्या माणसाच्या अध्यात्म विवेचनात स्वानुभवाचा ओलावा असतो, त्या अध्यात्माचे श्रवण संस्कृत इतकेच सखोल असते. पण अध्यात्म म्हणजे तरी काय? आपण सर्व अध्यात्म अध्यात्म म्हणतो, अध्यात्म ज्ञान आपण पाहिलं आत्ता, पण अध्यात्म म्हणजे तरी काय? तर त्याचं उत्तर देतात समर्थ. माया कशी आहे, ब्रह्म कसे आहे,
हे ओळखणे म्हणजे अध्यात्म. पण ते लक्षात येण्याआधी मायेचे स्वरूप जाणून घ्यावे लागते. मायेमध्ये 3 गुण आहेत. मायेमध्ये 3 गुण आहेत आणि ती साकार आहे. म्हणजे माया म्हणजे एकसारखा बदल होणे. पंचभूतांचा पसारा म्हणजे माया. आपल्या दृष्टीला जे दिसते व मनाला जो भास होतो, या दोन्ही गोष्टी म्हणजे मायाच. माया क्षणभंगूर आहे, नाशवान आहे, पण सारासार विचार केला की ती आपल्याला नाश पावते. माया अनेकपणाने भरलेली असून ती नित्यरूपाने प्रकट होते. मायेची रूपं अनेक आहेत, पण ती नित्यरूपाने आपल्या समोर प्रकट होते. माया विष्णू स्वरूप आहे. त्याच्यासारखीच मोहिनी घालणारी आहे. तिच्या विस्ताराला मर्यादाच नाही. तिच्याबद्दल जितके सांगावे तितके थोडेच आहे. ती बहुरूप्याप्रमाणे अनेक सोंगे घेते. ती ईश्वराच्या संगतीत राहते. ती कधीच न भंगणारी आणि परिपूर्ण वाटते. चराचर सृष्टीची रचना मायेमुळेच होते. आपली कल्पना, आपण जी जी कल्पना करतो ती प्रत्येक कल्पना म्हणजे माया. मायेचे हे थोडक्यात आणि खुणेने वर्णन झाले. समर्थ म्हणतात, आता श्रोत्यांनी आपली चित्तवृत्ती सावध करून पुढील समाजात केलेले ब्रह्माचे व ब्रह्मज्ञानाचे वर्णन ऐकावे. त्यामुळे मायेचे भान, मायेचे अस्तित्व तात्काळ नष्ट होईल. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील मंगलाचरण नावाचा पहिला समाज पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.